प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज आपलं जग खूप पुढारलेलं आहे. आपलं जग खूप पुढे गेलेलं आहे. आज चंद्रावरती माणसांनी पाऊल ठेवलेलं आहे. माणसांनी चंद्रावर पाऊल जरी ठेवला असला तरी माणसांची मानसिकता ही आजही बदललेली नाही. आजही माणूस हा बघितला तेवढा आधुनिक झालेला नाही. आजही लोकांच्या दृष्टीने रंगरूपालाच महत्त्व आहे. माणूस कितीही पुढारलेला असला तरी माणूस आजही व्यक्तीच्या रंगरूपालाच महत्त्व देत असतो. त्याच्या गुणांना महत्त्व देत नाही. आज बरेचदा बघितलं असेल आपण, आताही बघतो आहोत की आताही जर एखाद्या घरी वधू परीक्षणाचा वेळ आला असेल किंवा एखादी मुलगी बघायची वेळ आली असेल किंवा लग्नाची वेळ आली असेल, मुलांना लग्न करायचं असेल, तर पहिलं प्राधान्य ह्या सुंदर मुलींना किंवा गोऱ्या मुलींना दिलं जातं. एखादी मुलगी जर सावळी असेल किंवा तिला एखादा डाग असेल किंवा काही असेल तर तिच्या त्या गुणांना महत्त्व दिलं जात नाही. ती कितीही गुणी असू द्या, ती कितीही चांगली मुलगी असू द्या किंवा ती कामामध्ये हुशार असू द्या, परंतु तिच्या त्या कर्तव्याला तेवढं महत्त्व दिलं जात नाही जेवढं तिच्या रंगरूपाला महत्त्व दिलं जातं. ती रंगाने गोरी असेल, सुंदर असेल, तर तिच्यामध्ये काही अवगुण असेल तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु एखादी काळीसावळी मुलगी असेल, तिला कुठल्या प्रकारचा डाग असेल, तर ती कितीही चांगली असू द्या, तिला तिच्या तेवढ्याशा कारणाने तिला नकार दिला जातो किंवा तेवढ्याशा कारणाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्या एखाद्या रंगरूपापायी तिला बरेचदा मानसिक त्रास देखील दिला जातो. समाजाद्वारे तिला नाना प्रकारे बोललं जातं किंवा तिला दुय्यम स्थान दिलं जातं. तिला मानसिक त्रास दिला जातो. जर एखादी काळीसावळी मुलगी असेल तर बरेचदा तिला वधू परीक्षण करण्यासाठी आलेली मुलं बरेचदा तिला नकार देत असतात आणि तिला हिणवत असतात. घरची लोकं म्हणा, बाहेरची लोकं म्हणा, तिच्या कर्तव्याला किंवा तिच्या हुशारीला गणलं जात नाही. ती कितीही हुशार असेल, ती कामात कर्तव्यदक्ष असेल आणि कितीही आपल्या कामामध्ये तरबेज असेल, ती आपल्या अभ्यासामध्ये हुशार असेल, ती अव्वल नंबर घेत असेल आणि ती एखादा चांगला जॉब पण करत असेल, तरी देखील तिच्या त्या सर्व गुणांना दुर्लक्ष करून तिच्या त्या रंगरूपालाच महत्त्व दिलं जातं. ती जर थोडीशी सावळी असेल किंवा थोडंसं तिच्यामध्ये डाग असेल, कुठला काही प्रॉब्लेम असेल, तर तिच्या त्या रंगरूपामुळे तिला नकार दिला जातो. चक्क लग्न तोडले जातात जर ती सावळी असेल तर. परंतु जर एखाद्या मुलीचा स्वभाव देखील थोडासा कमी जास्त असेल, खूप गोरी सुंदर मुलगी असेल, तर तिच्यात थोडेसे कमीपणा असेल तरी देखील तिलाच प्राधान्य दिलं जातं. सुंदर मुलींनाच प्राधान्य असंही दिलं जातं. जरा सावळ्या मुलींना किंवा जरा काही प्रॉब्लेम असलेल्या मुलींना आजही अवॉइड केलं जातं किंवा कितीही सुंदर असो, कितीही मनाने चांगल्या असो, कितीही कर्तव्यदक्ष असो, त्या मुलींना नेहमी दुर्लक्षित केलं जातं. म्हणजेच आजही आपल्या जगामध्ये रंगरूपालाच महत्त्व दिलं जातं. रंगरूपाशिवाय आताही जगात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. परंतु रंगरूपापेक्षा व्यक्तीच्या गुणांना महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटते आणि खरंच व्यक्तीच्या गुणांना महत्त्व दिलं पाहिजे. परंतु आजही जगात ते होत नाही. आजही व्यक्तींच्या गुणांपेक्षा तिच्या रंगरूपालाच महत्त्व दिलं जातं. माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.